नमस्कार, मी विशाल परदेशी. संवाद यात्रा आज आपली येऊन पोहोचलेली आहे ती कराडमध्ये. कराड हाच तो कराड ज्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची कर्मभूमी म्हणून ओळखलं जातं. हेच ते कराड जिथे कृष्णा आणि कोयनेचा प्रीतिसंगम होतो, त्याला प्रीतिसंगम म्हणलं जातं. म्हणून या प्रीतिसंगम शब्दाच्या अनुषंगाने आज संवाद यात्रेत मला असं वाटतं की विरोधक असतील किंवा इथे सत्तेवर असणारे प्रतिनिधी असतील, जे जे प्रश्न आहेत ते एकत्रितपणे आपण बसून सोडू असा कार्यक्रमाच्या शेवटी ठराव मांडतील आणि सहमत होतील अशी अपेक्षा आहे. आणि त्या अनुषंगाने आज संवाद यात्रेत मी सुरुवात करतोय एका महत्वाच्या मुद्द्याने. सीमेवरती जो आपल्यासाठी जागता पहारा देतो, शत्रूपासून आपलं रक्षण करतो, त्याच माजी सैनिकांना त्यांच्या समस्या मांडण्यासाठी आज कराडच्या संवाद यात्रेत यावं लागलंय. आज प्राधान्याने सुरुवात करतोय त्यांच्या प्रश्नाने. दादा, तुमचा काय प्रश्न आहे? प्रथमतः मी यशवंतराव चव्हाणांच्या स्मृती समाधीला अभिवादन करतो आणि ज्यांनी देशासाठी ज्या सैनिकांनी प्राणाचे बलिदान दिले त्यांना स्मृतीचं अभिवादन करून मी प्रशांत कदम, कराड तालुका सैनिक फेडरेशनचा अध्यक्ष आणि जिल्हा कार्याध्यक्ष नात्यानं मी आपणासमोर एक संवाद करू इच्छितो की आज सैनिक सीमेवर आज दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद होतो, परंतु त्याच्या कुटुंबाला आज तागायत न्याय मिळत नाही. काय म्हणजे इथे काय परिस्थिती, काय तुमच्याकडे इथली आत्ताची परिस्थिती अशी आहे की शहीद जवान सैनिक झाले त्यांना जमीन देतो म्हटली सरकार, 5 एकर जमीन असेल, त्यांच्या कुटुंबात नोकरी असेल, असा कुठलाही प्रश्न आजपर्यंतच्या सरकारनं सोडवलेला नाही. किती सैनिक आहेत असे इथे? तसे कराड तालुक्यामध्ये एक कारगिल अंतवडी गावातील एक आहे, इथं वाठार गावातील एक आहे, आज मुंडे काय नाव गावात आहे त्यांची? त्यांचं नाव संदीप निकम हा अंतवडी गावातील आहे. दुसरंच आता मुंडे गावच्या त्या वीरपत्नी या ठिकाणी उभ्या आहेत, संदीप सावंत यांच्या. कोण या वीरपत्नी? बघा, मी कॅमेरा आवर्जून या ठिकाणी नेईन. या त्या वीरपत्नी ज्या जवानाने शत्रूपासून रक्षण करताना किंवा एका ऑपरेशनमध्ये आपला जीव गमावला, त्यांना आज इथं आपला प्रश्न मांडण्यासाठी यावं लागलंय. ताई, काय नेमकं केव्हा तुम्हाला म्हणजे काय मदत घोषित करण्यात आली होती? आपल्या यजमानांचं नाव काय? माझ्या मिस्टरांचं नाव संदीप रघुनाथ सावंत. सरकार बोललेले शेत जमिनी देतो म्हणून, पण अजूनपर्यंत तरी काय. किती वर्ष झाली? 2 वर्ष 2.5 वर्ष झाली त्यांना. 2.5 वर्ष झाली आहे. म्हणजे राज्यालाही माझा थेट सवाल आहे आणि केंद्रालाही माझा थेट सवाल आहे. ही अशी परिस्थिती करताय तुम्ही शहीद जवानांच्या कुटुंबियांची, आणि याला कोण जबाबदार आहे? कोण जबाबदार आहे याला? सर्वस्वी माझं तर म्हणणं आहे, जे केंद्रातलं शासन असेल किंवा तत्कालीन असेल किंवा पहिलं शासन असेल किंवा आत्ताचं महाराष्ट्रातलं शासन असेल, पाठपुरावा केला? पाठपुरावा केलाय. कोणाकडे केला? सोल्जर बोर्ड असेल, आमच्या सोल्जर बोर्डात पाठपुरावा केला जातो. काय प्रतिसाद मिळाला? प्रतिसाद तर आता सोल्जर बोर्ड हे नावाला राहिलेलं आहे, त्यामुळे आम्हाला संघटनांना पुढे येऊन काम करावं लागतंय, सैनिकांचे प्रश्न मांडावे लागतात. सोल्जर बोर्ड सुद्धा आम्हाला इथे दाद दिली जात नाही. काय उत्तर दिली जातात? तिथं उत्तर फक्त एवढंच मिळतं की आज इथं आमच्याकडे स्टाफ नाही, इथं आमच्याकडे कागद जमा करा, एवढीच उत्तर आज. कागदी घोडे नाचवले जातात. कागदी घोडे फक्त नाचवले जातात, सैनिकांना न्याय अजिबात भेटत नाही. मी या चर्चेने मुद्दाम सुरुवात केलेली आहे तुम्हा सगळ्या लोकांच्या साक्षीने, कारण हा आपल्या जिल्ह्यातल्या शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा प्रश्न आहे. थेट मी आरोप प्रत्यारोप नाही, पण जबाबदारी कोण घेणार याची? कोण घेणार याची जबाबदारी? खरं तर सरकारनं केंद्र शासनाचा विषय अखत्यारीत जातो आणि आपल्या राज्य सरकारचाही विषय अखत्यारीमध्ये जातो. याचा खरं तर पाठपुरावा केला पाहिजे आणि त्यांनी आपल्या इथल्या प्रतिनिधींना भेटलं पाहिजे, समस्येतल्या लोकांना खरं मांडली पाहिजे होती. नक्कीच आता हा जो म्हणजे हा देशाचा विषय असल्यामुळे सगळ्यांचा विषय, इथं कुठल्याही पक्षाचा किंवा कुठल्या ह्याचा नाही. नक्कीच त्यांना इथं जे सगळे सर्व पक्षी जमलेले आहेत ते नक्कीच त्यांच्याशी चर्चा करून पुढे आपल्याला कसं लवकर तेवढ्या पुरतं शहीद झाला, पुष्पचक्र अर्पण करायचं, सांत्वना द्यायची, पुढे काहीच नाही. पुढे काय केलं पाहिजे, व्हायला पाहिजे, अंमलबजावणी व्हायला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत सगळ्या देशाचं रक्षण करणारे यांचे माणसं आपल्यातून गेलेले आहेत, त्यांच्या पाठीमागे जे कुटुंबाचा हाल होत आहेत आणि इतके वर्ष त्यांनी मागे लागून सुद्धा होत नाही म्हटल्यावर ते दुर्दैव आहे. मी या ठिकाणी तुम्हा सगळ्यांनाच या प्रश्नाच्या निमित्ताने विनंती करेल की सगळ्यांनी मिळून खरं तर अशी कुटुंब असतील तर त्यांच्या मदतीला हे दुर्दैवी बाब आहे, परंतु केंद्र सरकारच्या माध्यमातून कुठं कागदी घोडा अडकलेला आहे, राज्य सरकारच्या बाबतीत कुठं कागदी घोडा अडकलेला आहे. ही जी काय प्रलंबित बाब आहे ही निश्चितपणे दूर करण्यासाठी आम्ही सर्वपक्षीय प्रयत्न करू आणि त्या शहीद कुटुंबाच्या मागे आम्ही सर्वपक्षीय उभं राहू. इथं मी ग्वाही देतो आणि निश्चितपणे आम्ही उभं राहू. ठीक आहे. मला असं वाटतं की या संवाद यात्रेच्या माध्यमातून या सगळ्यांनी ग्वाही दिली आहे, आणि जर ते उभे राहत नसतील तर पुन्हा एकदा प्रश्न विचारण्यासाठी मी या सगळ्यांसमोर उपस्थित होणार आहे, हा देखील मी तुम्हाला शब्द देतो. अनेक पत्रकार आहेत, अण्णा तोडकर. अण्णा, इथल्या MIDC बद्दल मला बोलायचं आहे, कारण कुठल्याही जिल्ह्यामध्ये MIDC सशक्त असेल तर रोजगार देखील जास्तीत जास्त लोकांना मिळतो. तशी अवस्था आहे का इथे? प्रथमतः न्यूज 18 लोकमतला मी धन्यवाद देतो
की कोरोना काळामध्ये सामाजिक अंतर आणि विसंवाद असं वातावरण झालं होतं. ती कोंडी फोडण्यासाठी संवाद यात्रेच्या माध्यमातून जनभावना महाराष्ट्रातल्या समजून घेण्यासाठी आपण आलेलो आहात. आपण प्रश्न विचारला बेरोजगारीचा. कराड परिसरामध्ये महाराष्ट्र औद्योगिक वसाहत आहे, क्षेत्र मोठं आहे, मात्र तिथं एखादा मोठा प्रकल्प आजपर्यंत आलेला नाही. काय म्हणजे याबद्दल कोणी जबाबदारी घेणार, बोलणार? म्हणजे एमआयडीसी हवी तशी सशक्त होऊ शकलेली नाहीये. भूकंप प्रवण क्षेत्राचा जो नियमनाचा मुद्दा आहे, आता मुळात म्हणायला गेलं तर कराड तालुक्यामध्ये जागा आता आमच्याकडे बागा क्षेत्र जास्त आहे आणि तासवडे जे एमआयडीसी आहे, पण आता ते ज्या 10 वर्षापूर्वी जो ग्रोथ नव्हता तो आता चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आहे. कारण का एमसन सारख्या कंपनी, तुमच्या कराड ऑटोमोबाईल ज्या काही असेल ते आता बऱ्यापैकी इथं आलेलं आहे आणि बऱ्यापैकी तासवडे येथे त्याचा प्रमाण रोजगाराचं वाढलेलं आहे. पण आता म्हणल्याप्रमाणे आता कॅम्प्युटर युग आल्यामुळे आता जे मॅन्युअली हाताने जे काम करणारे कर्मचारी होते ते प्रमाण कमी होत चाललेलं आहे आणि कॅम्प्युटरचं प्रमाण जास्त ऑटोमॅटिकली पण हा प्रश्न आत्ताचा नाही ना. हा प्रश्न जुना आहे की नाही अण्णा? हा प्रश्न जुना आहे. जुना जरी असला तर आणि एकूण आमच्या तालुक्याला इकडं एमआयडीसी ला जागा एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही उपलब्ध होत. हे कारण असू शकतं अण्णा, एमआयडीसीला जागा नाही. खरं तर त्यानंतर अनेक इथल्या सहकार सम्राटांनी अनेक भूखंड हे शासनाकडून पदरात पाडून घेतलेले आहेत आणि स्वतःचं उकळ पांढरं करून घेतलेलं आहे. बर, तिथं रोजगार उपलब्ध झाला असेल, पण तो रोजगारापेक्षा त्यांच्या स्वतःच्या हितालाच प्राधान्य मिळालेलं आहे. खरं तर भूकंप प्रवण क्षेत्राचा डाग पुसला गेला तर एखादी मोठी बहुराष्ट्रीय कंपनी या ठिकाणी येईल आणि इथल्या तरुणांना मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध होईल. कोणी बोलणार आहे? आपले प्रतिनिधी का? मुळात एमआयडीसी 1984 ला ज्यावेळी स्थापन झाली त्यावेळेला तिचं जे प्लॉटचं वाटप होतं ते चुकीच्या पद्धतीने झालं. म्हणजे व्यावसायिक वकील लोकांना झालं, डॉक्टर लोकांना झालं, जे इंडस्ट्रीयल होता त्याला ते झालं नाही आणि त्याचा हा इफेक्ट आज आपल्याला दिसतोय की तिथं रोजगार नाही. तिथं ज्या कंपन्या आल्या, हिंदुस्थान स्पिनिंग मिल आली, अल्फा लावेल आली, परंतु त्यांना पाहिजे असा तिथं रिस्पॉन्स, सुविधा, तिथं जे काही सुविधा दिली पाहिजे होती तत्कालीन शासनाच्या माध्यमातून काय सुविधा? त्यांना इलेक्ट्रिसिटी पाहिजे होती, त्यांना वॉटर सप्लाय पाहिजे होता आणि तिथं जे पंचतारांकित पद्धती जशी कागल इंडस्ट्रीज आहे, कागल एमआयडीसी आहे, त्या पद्धतीनं कराडकडे पाहिलं गेलं नाही. हा त्याचा सर्वात मोठा सेटबॅक आहे. मी येतो, तुमच्याकडे येतो, पण मला अण्णा असं विचारायचं कुठल्या कॅटेगरीतले जी जर भूमिपुत्र इथे लागले असतील एमआयडीसीत तर कुठल्या कॅटेगरीतले? इंजिनियर आहेत, कामगार वर्ग आहे, नेमकं काय? मोठ्या प्रमाणावरती अकुशल कामगार इकडं त्याचं शोषण म्हणजे सहज उपलब्ध होईल, कमी पैशात उपलब्ध होईल अशाच पद्धतीच्या कामगार इथं राबवला जातो. खऱ्या अर्थानं कुशल कामगारांची इथं कमी नाही, मात्र तशा पद्धतीचा एखादा उद्योग या ठिकाणी नाही आणि जे होते इमर्सन सारखे उद्योग ते देखील इकडून गेलेले. वादविवाद किंवा राजकीय आरोप प्रत्यारोपात काही मजा नाही. इथल्या भूमिपुत्रांना इथं रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, कुशल कामगार इथं आहेत त्यांना संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी एकमेकाच्या हातात हात घालून इथं उद्योग कसे येतील मूळ मुद्दा ठीक आहे. म्हणजे भूकंप झालेला नाहीये, संशोधन केंद्र होईल हा नंतर नाही झाला पाहिजे ना, झाला पाहिजे. तुमची जमीन गेली, पहिली गोष्ट पण चांगले उद्योग आणण्यामध्ये नाही मला एक सांगा, चांगले उद्योग आणण्यामध्ये इथल्या स्थानिक प्रतिनिधित्वाला अपयश आलं हे मान्य करता का तुम्ही? नाही, स्थानिक प्रतिनिधीला अपयश आलं असं मान्य आम्ही करत नाही. त्याचं सगळ्यात प्रमुख कारण बरं का की स्थानिक ज्या इथले प्रतिनिधी आहेत त्यांनी बरं का की त्या ग्रामपंचायत उपसरपंच म्हणतात की 100 एकर जमीन आम्ही फुकट दिली शासनाला आणि त्यांचा विचार होता की आपल्या भागात व्हावं. त्यामुळे स्थानिक बरं का की कुठल्याही प्रतिनिधी ह्या अपयश आलेला नाही. त्याचे जे कारण असतील ते आपण सगळ्यांनी मिळून शोधूया, पक्षपात बाजूला ठेवूया, आपल्या भागाचा आपल्या जिल्ह्याचा विकास कसा होईल. मग सगळ्या पक्षाच्या सगळ्या विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन केंद्र शासनाकडे याची मागणी करावी आणि हा प्रकल्प कसा पूर्ण होईल आणि आपल्या विभागाचा कसा हे होईल राजकीय हेतू ठेवू नये. कारण बरं का की महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं अपयश आलं आज परिस्थिती अशी बरं का देशात भयंकर परिस्थिती खराब आहे. इथेच ना तुमच्याकडचा तरुण बेरोजगार आहे ना, त्याला बाहेर जावं लागतंय. आज बरं का की अनेक प्रश्न असताना सुद्धा बरं का की डिझेलचं असेल, पेट्रोलचं असेल, महागाई अनेक महागाई आहे. पण जनतेचं बरं का की कुठंतरी मूळ तिसरीकडे न्यायचं आणि मस्जिद आणि मंदिराचा विषय घेऊन आज अगदी बरं का की हा काय देशाचा विकास कसा होणार, सध्याच्या परिस्थितीवर आपण काय करणार, फार मोठा एक प्रश्न आहे. पण हा प्रश्न बरं का की देशाच्या हिताचा नाही, आपल्या देशाची हिंदू संस्कृती मी जरा सांगतो सर ऐका. आणि बरं का अनेक वर्ष गेले ह्या देशावर मोगलांनी सत्ता भोगली, इंग्रजांनी सत्ता भोगली, पण या देशाची संस्कृती कोणाला संपवता आलेली नाही. म्हणून जनसामान्यांचं बरं का माझ्या देशाची संस्कृती कोणाला संपवता येणार नाही, माझी हिंदू संस्कृती टिकून राहील एवढी कुठली शंका बाळगायची. ठीक आहे. म्हणून तर रोजच्या जगण्यातले प्रश्न घेऊन संवाद यात्रा
लोकांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करते. अधिक आपण बोलणार आहोत. इथे वेळ झाली का ब्रेकची? ब्रेक नंतर आपण शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, इथल्या काही स्थानिक समस्या आहेत का, यावरती आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत. संवाद यात्रेच्या माध्यमातून आपण आज कराडवासियांच्या स्थानिक समस्यांवरती ब्रेक नंतर लक्ष केंद्रित करणार आहोत. चला मी सुरुवात आपल्यापासून करतो. जे प्रश्न आपल्या स्थानिक लेवलला आहेत, उदाहरणार्थ 24 तास पाणी पुरवठा योजना नगरपालिकेनं आपल्या बरेच वर्ष झालं नागरिकांचे पैसे घेऊन, पण पाणी काय कुणाच्या दारात अजून आलेलं नाही. पाणी येतं आज जवळजवळ 10 वर्ष होऊन गेली, पण पाणी काय आलेलं नाहीये. पाणी आलेलं नाही. पाणी काय आलेलं किती दिवसांनी नाहीये. पाणी येतं? आजपर्यंत आलेलं नाही. आज सगळ्यात पैसे घेऊन 24 तास पाणी योजना जी आहे ही यांनी नगरपालिकेतल्या सगळ्यांनी, जे आपल्या इथं मंत्रीपद आहेत, फार भूषणावर सगळे लोक आहेत, तरी 24 तास पाणी नाही. तरी 24 तास पाणी नाही. मला एक मुद्दा यात म्हणायचा आहे. आता ज्यावेळेस तुम्ही आज संवाद यात्रा घेतल्या त्यामध्ये तुम्ही आता स्थानिक प्रश्न ज्यावेळेस काढताय, मला आता इथं एक म्हणायचं असं आहे की स्थानिक जे आता सत्ताधारी इथं आहेत कोण? नगर सत्ताधारी आता कोण इथं आहेत की ज्यांनी कराड नगरपालिकेत आता जे आता आहेत त्या जे 24 तास जबाबदार कोण? मग जबाबदार कोण? आता ही सगळी जे सत्तेत नसलेले आहेत, सत्तेत आता एक बी मी कराड नगरपालिकेमध्ये नगरसेवक आहे. कराडमध्ये बीजेपीचे नगराध्यक्ष आहेत, 5 वर्ष थेट निवडून आले. फडणवीस साहेब स्वतः इथं सभा घ्यायला आले होते. मी एवढे पैसे देतो, मी हे करतो ते करतो. गेल्या 5 वर्षात त्यांनी 1 रुपयाही कराडला दिला तुम्ही नाही. कुठल्या पक्षाकडे? मी राष्ट्रवादी बाळासाहेब पाटील साहेबांकडे आहे. बरं. लोकशाही आघाडी स्थानिक आघाडीतर्फे आम्ही लढलेलो आहे. गेल्या 1 वर्षात आम्ही बाळासाहेब पाटील साहेबांच्या माध्यमातून डीपीडीसीच्या माध्यमातून 11 कोटी रुपये मंजूर करून आणलेले आहेत आणि अजून 7 कोटीचे आम्ही 24 तास मंजूर. पाणी योजनेचं काय? बीजेपीचे नगराध्यक्ष आम्ही नगराध्यक्ष जरी बीजेपीचा होता तरी भाजपचे फक्त 4 नगरसेवक होते आणि नगराध्यक्ष होते. बाकीचे जे होते जेवढे 16 आणि +7 ह्यांनी ह्या 5 वर्षात थेट नगराध्यक्ष जरी असून सुद्धा ह्यांनी कुठलंही काम करून दिलेलं नाही. प्रत्येक 24 गोष्टी तास पाणी योजनेचं काय? 24 तास पाणी योजना ही फार पूर्वीपासून अडकलेली योजना मग ती राबवायची जबाबदारी आपल्या कोणाची? भाजपच्या कार्यकाळात त्या योजनेला गती दिली गेली. मग पुढे काय झालं? गती दिली, खीळ कुठे बसली? थांबलं कुठे? खंड यांनीच पाडला. कोणी खंड बहुमत पाडला? त्यांच्याकडे आहे. बहुमत भाजपकडे नाहीये. कोणी खंड पाडला? कुठल्या किती पक्षाने स्थानिक विकास आघाडी आहे, लोकशाही आघाडी आहे, यांनी खंड पाडला. कोण आहेत त्याच्यामध्ये? तिथं राष्ट्रवादी काँग्रेसची सगळी आघाडी आहे ती. हे भाजपच्या जे नावानं खडे फोडायचं चाललंय हे राजकीय आक्षातून चाललेलं आहे. ऍक्च्युली तुम्हाला सांगतो की 5 वर्ष भाजपच्या नगराध्यक्षा केवळ 4 नगरसेवकांच्या सह आहेत, पण त्याच्या अगोदर 9 वर्ष ही योजना चाललेली आहे. ते 9 वर्षात त्यांनी काय केलं? थोडक्यात 24/7 योजना जी आहे कराड शहरात बरं का की पूर्णपणे लोकांच्या, पहिला प्रश्न आहे लोकांच्या घरापर्यंत पाणी पोचतंय. पाण्याचा प्रश्न कराड शहरात नाही, फक्त माझा प्रश्न आहे 24/7 योजनेचं. त्याच्या पूर्णपणे मीटर बसून तयार झालेले ट्रायल बेसिसवर नगरपालिका काम करायला लागलेली. थांबलं कुठे आहे? नाही, ट्रायल चालू आहे. किती दिवसात होईल? सर ऐका, ट्रायल चालू आहे. किती दिवसात मी होईल? माजी नगरसेवक म्हणून मी या ठिकाणी बोलतो, तर ट्रायल चालू आहे. बऱ्याच सोमवार पेठेत ट्राय केले, अनेक ठिकाणी ट्राय चालू आहे. आता येणारी बॉडी, मला एक सांगा ना, किती दिवसात सुरू होईल? येणाऱ्या बॉडीत पहिल्या वर्षात पहिलं काम ते करण्यात येईल. एवढं आपण जनतेला लवकर म्हणजे केव्हा झाला? किती वर्ष? 7-8 वर्ष झाली. 8 वर्ष. मीटर पाणी लाईन सगळं टाकून झालेलं आहे. आणि एक मिनिट आणि मी सांगतो, मी जबाबदारीने सांगतो. 14 वर्ष. 1 मिनिट, मी माझी नगरसेवक म्हणून सांगतोय. अनेक 10 वर्ष. बदलल्या. 1 मिनिट. वॉटर सप्लाय जी स्कीम आहे कराडची, त्या वॉटर सप्लाय स्कीमला मी स्वतः जमीन दिले आणि नाममात्र पैशात दिले कराडचा विचार करून. लवकरच ते आता कार्यान्वित होईल 24 योजना. लवकरला काय असेल ना? नाही, ट्रायल चालू आहे. ट्रायल चालू आहे. जो नवीन पुलाचा प्रश्न आहे आता, वाहतूक कोंडी होते, त्याच्याबद्दल कोण काय सांगेल का? बरं ठीक आहे, पुलाच्या मुद्द्याकडे येतो. पाण्याचा मुद्दा मला फायनल उत्तर देऊन टाका ना. 24 तास पाणी योजना केव्हा सुरू होईल? कार्यान्वित लवकर होईल, परंतु नगरपालिकेमध्ये सगळं विस्कळीतपणा होता. नगराध्यक्ष मेजॉरिटी नव्हती आणि बाकीची नगरसेवक एक आपल्याकडे मतभेद कॅबिनेट मंत्री आहेत आपल्याकडचे लोक. बरोबर आहे, एक दिल्लीपर्यंत जाऊन आलेले आहेत. नगरपालिकेनं जोर वाढवू सांगू शकता. पाठपुरावा करायला पाहिजे. नगरपालिकेने पाठपुरावा केला नाही व्यवस्थित. कोणी पाठपुरावा केला? नगरपालिकेनेच करायला पाहिजे. निव्वळ पितृराज बाबांना विरोध करायचा म्हणून
त्यांनी ह्या वेळेला कुठल्याही ठरावावर पाठवलेले नाहीत. शेवटी या नगर परिषदच्या या आता ज्या भाजपच्या 5 वर्षाच्या 5 वर्ष आता जे पक्ष लागले नाही हे विरोधात आहेत बीजेपी आणि ते होतं आणि त्याच्यामुळं आता ह्या माध्यमातून बाबांनी आता आणि 15 कोटी काम लागलेत. ज्या वेळेला बाबांनी सर्व समितींच्या ज्या नगर परिषदेचे जे अधिकारी आहेत त्यांचा बैठक घेऊन आढावा त्यावेळेला प्रस्ताव पाठवले. एक अँब्युलन्स सुद्धा आणायची होती होते नाही केलं. बाळासाहेब पाटलांनी सुद्धा आता चांगल्या पद्धतीने काम आणलेले. त्यांना विचारा, ते मलकापूर नगरपालिकेचे नगरसेवक आहे. पृथ्वीराज बाबा मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी मलकापूर नगर परिषद केली, त्यानंतर तिथं 24 तास पाणी केलं, पण कराडला अजून त्यांनी 24 तास पाणी दिलेलं नाही. ते कराडचे 2 वेळा लोकप्रतिनिधी झाले बाबा. तरी तुम्ही स्थानिक तिथले हो, स्थानिकाचा प्रश्न आहे, स्थानिकाचा प्रश्न आहे हो की नाही. आता कराडबद्दल कराडचा पाणी पुरवठ्याचा विषय लवकरात लवकर का मार्गी लागला नाही त्याच्यामध्ये आता ते सांगायचं म्हटलं तर सगळं वर्तुळ आहे. ऐकून घ्या, एक संघ एक वाक्यता एक भाषा नसल्यामुळं ऐका तर आता बाबांना कराड मतदारसंघ म्हणूनच आवडीचा आहे का? प्रश्न सोडवायचे नाहीत का त्यांना? बाबांनी त्याच्यासाठी प्रयत्न केले असताना बाबांनी खूप प्रयत्न केलेले आहेत. बाबांसाठी चुटकीसरशी विषय होता. पण यात कसं आहे माहितीये का, ठराव करून दिले नाहीत ना. जर प्रयत्न करणार असतील तर जर काम रखडलं असेल तर त्याला सुद्धा बाबा जबाबदार आहेत. जर प्रत्येक गोष्टीला जर जबाबदार जर नरेंद्र मोदींना धरलं जात असेल तर हे मनसेचा कराड शहराध्यक्ष आहे. इथे सगळ्यांची मिलीजुली सरकार आहे. इथं बरेच प्रश्न इथले प्रलंबित आहेत. ड्रेनेज व्यवस्था गेली 15 वर्ष झालं कराडची, त्यामध्ये जवळजवळ 8 ते 9 नागरिकांचा बळी गेलेला आहे. त्याचबरोबर पाणी पुरवठा योजना जी आहे हे सर्वांचं हे अपयश आहे यांचं, कारण हे पूर्णपणे ठेकेदारांच्या करून चाललेली नगरपालिका आहे. आणि कराडमध्ये जे रस्त्याचे दर्जा आहे अतिशय निकृष्ट प्रकारचा आहे आणि पूर्णपणे कराडमध्ये स्पेसिफिक मुद्द्यावरती आपण पुलाचा मुद्दा 6 पदरीकरण योजना, ज्यावेळी चौपदरीकरण योजना झाली त्यावेळी 6 पदरी उड्डाणपुलाची योजना कराड जंक्शनला करण्यात आली नाही. त्याच्यामुळं त्या ठिकाणी अपघाताचा स्पॉट निर्माण झाला. बरेच कराडकर नागरिक आसपासच्या नागरिकांना प्राणाला मुकावं लागलं. कोण जबाबदार आहे याला भाजपचं सरकार जबाबदार आहे. मी साधारण 2015 पासून गडकरी साहेबांच्याकडे पाठपुरावा करत आहे. हे सरकार तर आपलं आहे ना, महाविकास आघाडीचं सरकार आहे ना. केंद्र सरकारकडे हा विषय आहे. केंद्र सरकारकडे मी 2015 पासून याचा पाठपुरावा करत आहे आणि त्याचं कोण बोलायचं त्याच्यावर कोण? इथे सर्व पक्षांची सरकार येऊन गेलेत आतापर्यंत. खासदार आमदार सर्व पक्षांचे झालेले आहेत. त्यांनी खूप पाठपुरावा केला, नाही म्हणत नाही, पण अजूनपर्यंत काम झालेलं नाही. स्थानिक खासदार आता जे आहेत त्यांना विचारलं तर त्यांनी लवकरच हा शब्द दिलेला 2 वर्षांपूर्वी. श्रीनिवास पाटील हा, आणि त्याच्या आधी उदयनराजे होते, त्याच्या आधी परत श्रीनिवास पाटीलच होते. त्याच्यानंतर गडकरींना पण निवेदन दिले. त्यांनी सगळीकडे स्थानिक खासदार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रश्न सुटणार आहे तुमच्या पुलाचा. अनेक कराडकर नागरिकांचे जीव तिथे गेले अपघातामध्ये, बरोबर आहे की नाही? त्यासाठी पाठपुरावा चालू आहे. आता आपले श्रीनिवास पाटलांनी परवा बाबांनी लवकर सर्वे केलाय. लवकर होणार. लवकर 560 कोटीचं काम मंजूर आहे. या महिन्यामध्ये त्याचं भूमिपूजन होईल लवकर. आणि उड्डाणपूल संपूर्ण आहे 4 किलोमीटरचा. लवकर संपणार नाही. एकमेकांच्यावर आरोप करू नये ना. आधीच कराडचा विकास थांबलाय. आरोप करण्यापेक्षा कार्य करा सगळ्यांनी. प्रश्न काय तुमचा? आता आमच्या महिलांचा प्रश्न आहे की महिलांना स्वच्छतागृह जी कराडमध्ये आहे ते महत्त्वाचा मुद्दा. पैसे देऊन वापरावी लागतात. हे शर्मेची गोष्ट आहे कराडसाठी. इथं ही यशवंतरावांची भूमी आहे. यशवंतरावांच्या भूमीत इथं रोज हजारो महिला इथं या कृष्णा घाटावरती येत असतात आणि त्यांना स्वच्छतेसाठी हा महिलांच्या अगदी आरोग्याचा प्रश्न आहे. ज्वलंत उदाहरण आहे इथं की तुम्हाला पैसे घेऊन जर इथं महिलांचे प्रश्न सुटत असतील तर मग महिलांनी न्याय मागायचा कुणाला? सर ही फार चुकीची गोष्ट आहे. महिलांसाठी तुम्ही जर साधी स्वच्छतागृह अवेलेबल करून देत नसला, त्यांच्याकडून जर तुम्ही पैसे घेत असला, ही फार चुकीची गोष्ट आहे. आपण कर देतो ना महापालिकेला, बरोबर ना? विद्यानगर एरियाला 6 ते 7 कॉलेजेस आहेत. तिथं सुद्धा मुलींसाठी बसची सेवा नाहीये. मुलींसाठी स्वच्छतागृह बाहेर कुठेही उपलब्ध लक्ष कोणी घालायचं? नगर परिषद. मी म्हणते राजकारण एकमेकावरती प्रत्यारोप आरोप करण्यापेक्षा हा सगळ्यांचा प्रश्न आहे. हा सगळा जनतेनं सगळ्यांनीच एकत्र येऊन केला पाहिजे. एमआयडीसीचा जो विषय झाला ना, तिथं महिला सुद्धा कामाला जातात. त्यांना रोजगार पाहिजे, कारण ह्या महागाईच्या काळामध्ये महिलांचं भागत नाही. त्यांना बाहेर पडून काम करावं लागतं. जर एमआयडीसी मध्ये जर अजून उद्योगधंदा वाढवला तर महिलांचा पण रोजगाराचा प्रश्न ठीक आहे. मला
शौचालय बेसिक मुद्दा आहे ना, बेसिक मुद्दा. किती दिवस आपण महिलांसाठी शौचालय नाही, इथं महिलांना या घाटावर सुद्धा पैसे देऊन जावं लागतं. अत्यंत छोट्या स्वरूपाचं आहे, अत्यंत छोट्या स्वरूपाचं. हा जो आहे त्याचा एक अल्प दरामध्ये आहे आणि हा कराड शहर देशामध्ये पहिलं प्रथमचं पारितोषिक घेतलेला देश आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियान हा सामाजिक काम आहे, त्याच्यातनं हेतनं झालेलं आहे. आणि ते ऐका, ज्या वेळेला जे आपल्याला माहित आहे जिथं सार्वजनिक असेल तिथली अवस्था बघा, आणि आता तुम्ही स्वतः कॅमेरा जाऊन बघा स्वच्छतेच्या बाबतीत. बाहेर 2 बेसिंग आहे, त्यातलं एक बेसिंगचा नळ सुरू नाही. बरं बेसिंग मुद्दा सांगतो मी तुम्हाला. आतमध्ये दरवाजे तुटलेले आहेत. ही परिस्थिती आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून शेतकरी सन्मान योजनेचे 2,000 रुपये दरवर्षी 3 वेळा येतात. पण ह्या महाराष्ट्र शासनानं जे नुकसान भरपाई म्हणून 50,000 रुपये कर्जमाफीसाठी देतो म्हणलं ते दिले नाहीत. त्याचबरोबर जे नुकसान झाले शेतकऱ्याचं ते कोणत्याला 1,200 रुपये नुकसान भरपाई दिली, त्याची भरपाई परत केली असं बोलून नाही चालणार. आपण असं मी बाडावर झोपडपट्टी राहिला आहे. आपल्या कराडची झोपडपट्टी कधी जाणार ती सांगा आम्हाला. ती केंद्रात राज्य आहे की नाही, मोदी सरकार कधी आम्हाला झोपडपट्टीची घरं देणार ती सांगा. 8 वर्ष झालं ऐकतोय मी, उद्या मिळतात परवा मिळतात 6 महिने मिळतात, घर कधी मिळणार? हक्काचं सांगा, हक्काचं आमच्या हक्काचं मतदार. ते म्हणतात लवकरच, राज्यात नाही तुम्ही निधी भेटली तर मिळणार. ते म्हणतात लवकरच. मला नव्याने या संवाद यात्रेत लवकर हा शब्द कळाला. पण हा लवकर नेमका केव्हा येईल याचं उत्तर जे आहे ना ते लवकरात लवकर जनसामान्यांनी मिळालं पाहिजे. त्यांचेच हे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न आपण संवाद यात्रेतनं करतोय. आपण आहोत प्रीती संगमाच्या ठिकाणी. फार छान पद्धतीने म्हटलंय की कृष्णेने आणि कोयनेने मी पण विसरून एकत्रित येण्याचं काम इथं केलं. तसंच इथल्या जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी या सगळ्यांनी इथं एकत्रित येऊन काम करणं फार आवश्यक आहे. याच निमित्ताने एवढंच माझं या संवाद यात्रेच्या निमित्ताने सांगणं आहे. यानंतर इथे थांबूयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.